30 तारखेला पहाटे 5च्या सुमारास एक अपघात झाला आणि तो अपघात गौतमी पाटील हिच्या गाडीने झाला आणि त्या अपघातात एका रिक्षा चालकाला धडक लागली। ते रिक्षा चालक आहे ते अत्यावस्थ अवस्थेत आहे। मात्र याच्यानंतर या सगळ्या अपघातानंतर त्या कुटुंबियांनी गौतमी पाटीलवर वेगवेगळे आरोप केले आहेत। ते आरोप असे आहेत की गौतमी पाटील त्या गाडीत होती आणि तिच्या गाडीत असल्यानंतरही हा अपघात झाला। तर पुणे पोलीस करतायत का, पोलिसांनी 5 दिवस तिच्यावर किंवा तिच्या सगळ्या टीमवर कारवाई का केली नाही, असे त्या सगळ्या कुटुंबियांचे आरोप आहे। सर, आपण गौतमीला नोटीस पाठवली आहे किंवा तिला एक पत्र दिले कागदपत्र जमा करायला, तिला चौकशीला देखील बोलवल्याचं कळतंय, काय नेमकं प्रकरण आहे? नाही, याच्यामध्ये आपल्याला असं निष्पन्न झालं की गाडी जी आहे व्हेकल तर ती गौतमी पाटीलच्या नावावर आहे। तर काही गाडीचे डॉक्युमेंट्स इन्शुरन्ससाठी आपल्याला लागतात आणि ते आपल्याला जे ॲप आहे आयरेड नावाचं त्याच्यात आपल्याला भरावे लागतात। ते नंतर इन्शुरन्स कंपनी आणि RTOकडे जमा होतात। त्यासाठी डिटेल्ससाठी कदाचित पोलीस स्टेशनने त्यांना पत्र पाठवलं असेल। तिला चौकशी म्हणजे कायद्यानुसार काय, म्हणजे एखादी नोटीस पाठवल्याला त्या व्यक्तीला किंवा त्या मालकाला चौकशीसाठी यावं लागतं की फक्त कागदपत्र सबमिट करायला? नाही, जर समजा गरज पडली तर पोलीस अधिकारी चौकशी अधिकारी बोलू शकतात, पण आपल्याकडे जे रिक्वायरमेंट डॉक्युमेंट्स आले तर त्याची पण गरज नाही पडत। आता गौतमी पाटीलला तुम्ही बोलवणार आहात चौकशीसाठी की आता तिची गरज नाही आहे येण्याची? जर आवश्यकता भासली चौकशीत किंवा तपासामध्ये भविष्यामध्ये तर नक्कीच ते चौकशी अधिकारी जे आहेत तपास अधिकारी ते नक्की जर आवश्यकता असेल तर बोलवतील, अदरवाईज बोलवण्याची काही गरज नाही। आता कुठपर्यंत तपास आला आहे आणि कोणकोणता तपास होणं या सगळ्या प्रकरणात बाकी आहे? कारण तिचे कुटुंबीय वेगवेगळे आरोप करतायत गौतमीवर आणि त्यांचे पुणे पोलिसांवर देखील आरोप आहे की तुम्ही टाळाटाळ करतायत म्हणून। असं अजिबात नाही, तपास एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने होतोय पहिल्या दिवसापासून। ही जी घटना झाली जवळपास 5:15 ते 5:30च्या दरम्यान 30 तारखेला घटना वडगाव ब्रिजच्या सर्व्हिस रोडला झालेली आहे। याच्यामध्ये जो तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झाला आरोपी ते सर्व त्या ठिकाणचे CCTV फुटेज असतील किंवा सीडीआर लोकेशन असतील, ह्या सर्व गोष्टीवरून आणि जी फिर्याद दाखल केलेली आहे, फिर्याद जे जखमी आहेत जखमीचेच साथीदार म्हणजे दुसरे रिक्षावाले आहेत त्यांची जी फिर्याद आहे ती ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आपण त्याच दिवशी फिर्याद त्याची घेतलेली आहे। त्याच्या फिर्यादीवरून तो गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातले जे आरोपीचे मेडिकलसुद्धा पोलिसांनी केलेलं आहे। त्याचे ब्लड सॅम्पलसुद्धा आपण CA साठी पाठवलेलं आहे, त्याचं रिपोर्ट अजून अवेटिंग आहे। दुसरा याच्यामध्ये सीडीआर कलेक्शन असतील किंवा CCTV फुटेज असतील ते पण करायचं काम सुरू काही आपल्याकडे प्राप्त आहेत। आणि त्यानंतर जे तपासामधले आरोपीला नोटीस देऊन त्याला चौकशी कामी हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे। प्लस याच्यामध्ये जे घटनास्थळाचे साक्षीदार आहेत त्यांचं पण सर्वांचं स्टेटमेंट जे आहेत जे होते त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये स्टेटमेंट्स याचं रेकॉर्डिंगसुद्धा आपण केलेलं आहे आणि हा तपास अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने सुरू आहे। आणि याच्यामध्ये जर फिर्यादीला किंवा जखमीच्या नातलगांना काही शंका असतील किंवा तपासाबद्दल काही प्रश्नचिन्ह असतील तर ते कधी पोलिसांकडे येऊ शकतात, त्यांना तपासाची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाईल। याच्यामध्ये म्हणजे लपून ठेवायचं कारण नाही किंवा चुकीच्या पद्धतीने तपास होण्याचं पण काहीच कारण नाही। ज्या ज्या गोष्टी तपासात होत आहेत त्या कायद्याप्रमाणे त्यांनासुद्धा आम्ही त्यांना सगळं देऊ, काय अडचण नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की गौतमी पाटील त्याच गाडीत होती, नेमकं काय होतं त्या दिवशी? आता याच्यामध्ये ड्रायव्हरने तो अपघात केलेला आणि आमच्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या त्या ठिकाणी फक्त ड्रायव्हर त्या ठिकाणी गाडी चालवत होता। त्याच्या अगोदर त्याचे 2 मित्र होते, ते पेट्रोल पंप उतरले। त्याच्या अगोदर पण त्या गाडीमध्ये जेव्हा तो भोरमधून येत होता त्यावेळेस त्याचा एक मित्र होता, तो पण अगोदरच उतरला होता। पण जेव्हा अपघात झाला त्या आसपासचं जे CCTV फुटेज आहे तर तो ड्रायव्हर आणि तो स्वतःच चालत होता असं प्रथमदर्शी आपल्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। गौतमी पाटील नव्हती त्या? आता प्रथमदर्शनी तसं दिसत नाही काहीच, आणि जरी समजा असले तरी सुद्धा हा अपघाताचा प्रकार आहे तर जे ड्रायव्हरने जी चूक केली त्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला। जे पॅसेंजर्स आहेत त्यांचा तरी त्याचा काही कायद्यानुसार काही रोल येत नाही। पण जो ड्रायव्हर जो आहे जो तुम्ही अटक केली आहे म्हणताय त्याला ताब्यात घेतलंय तो डमी असल्याचा आरोप कुटुंबियांचा? असं अजिबात नाही आहे। जे घटनास्थळावरचे साक्षीदार असतील, CCTV असतील किंवा त्या घटनेच्या ठिकाणचे जे आरोपींचे जे बाकीचे डिटेल्स आहेत टेक्निकल डिटेल्स, त्या टेक्निकल डिटेल्सवरूनच आपण तो आरोपी निष्पन्न करून पुढची कारवाई केलेली आहे आणि आरोपी बदलायचा वगैरे असा काही विषय होऊ शकत नाही याच्यामध्ये। मंत्री चंद्रकांत पाटलांनी देखील या सगळ्या प्रकरणात उडी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी तुम्हाला फोन केला होता, फोनवर तुमचं जे काही संभाषण झालं ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्याच्यानंतर आता काय काय तपासाला वेग आलाय की त्याच्यानंतर काय काय तपास वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे? तुम्हाला ते सांगितलं की जखमींना सुद्धा हे तपास काय चालू आहे ते जाणून घेण्याचा अधिकार आहे। त्या दृष्टीने ते कदाचित माननीय मंत्री महोदयाकडे ते गेले असतील,
त्यावेळेस काल आमचा फोन झाला, त्यावेळेस त्यांनी सुद्धा हेच त्यांच्याच मतदारसंघातले कदाचित ते व्यक्ती होते, तर त्यांना सुद्धा त्या घटनेबद्दल जाणून घेण्याची त्यांनी विचारलं की काय काय झालं आहे घटनेमध्ये. हे मी त्यांना स्टार्ट टू एंडपर्यंत जे घटना झाली आहे आणि घटनेसंदर्भात पोलिसांनी काय काय तपास केले आणि काय स्टेप्स घेतल्यात ह्या घटनेचे पूर्ण त्यांना अवगत केलेलं आणि त्यांनी विचारलं. आम्ही त्यांना सांगितलं की असे तपास याच्यामध्ये सुरू आहे, घटना अशा पद्धतीने झालेली आहे. आता त्याचं संभाषण आपण जर ऐकलं तर गौतमी पाटीलला उचलायचं किंवा कधी उचलणार आहात, म्हणजे तिला अटक कधी करणार आहात असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे. तिला अटक होऊ शकते या प्रकरणात की नाही होऊ शकत? नाही, याच्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया जो तपास आहे तो कायदेशीर प्रक्रियेने चालेल. एव्हिडन्स बेसनुसार पोलीस याच्या ठिकाणी काम करते. अपघाताच्या गुन्ह्यामध्ये ज्या गुन्ह्यात शिक्षाच ह्या गंभीर अपघातामध्ये 3 वर्षापेक्षा खाली, तर त्यात अटकेचा विषय काही येतच नाही. गौतमी पाटीलला अटक नाही करताय कारण ती गाडी चालवत नव्हती, जरी गाडीत असली तरी गाडी चालवत नव्हती, फक्त ड्रायव्हरवर कारवाई होईल जी होईल. नाही, त्या ठिकाणी ते नव्हतीच. प्लस दुसरा गोष्ट, जे ड्रायव्हर आहे ज्याने ती गाडी चालवली त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि कायद्यामध्ये को पॅसेंजर असतील किंवा मागचे बसणारे असतील त्यांना आरोपी करावा असं कुठलंही असं काही प्रोव्हिजन नाही आहे कायद्यामध्ये. त्याच्यामुळं जे कायदेशीर आहे, जे योग्य आहे तेच तपास पोलीस योग्यरीतीने करत आहेत. जे कुटुंबियांनी आरोप केले आहे ते सगळे आरोप फेटाळले आहेत पोलिसांनी. आमचा तपास पारदर्शकपणे सुरू आहे आणि एवढंच नाही तर गौतमी पाटील त्या गाडीत नव्हती आणि को पॅसेंजरवर कोणतीही कारवाई कायद्यानुसार करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.